आज ऑपरेशन सिंदूर जे भारतीय सैन्य दलानं यशस्वी करून पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या आतंकवाद्यांनी निरपराध भारतीयांचा बळी घेतला त्याला चोख प्रत्युत्तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं भारतीय सैन्य दलानं दिलेलं आहे। सर्वप्रथम भारतीय सैन्य दलाचं मनापासून याच्यासाठी मी धन्यवाद व्यक्त करतो। सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातल्या पोलीस विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स मी आता स्वतः पोलीस मुख्यालयामध्ये येऊन या ठिकाणी घेतली। सर्व एसडीपीओ, सर्व ठाणे प्रभारी आणि मुख्यालयातले सर्व अधिकारी यांच्याबरोबर या ठिकाणी मी चर्चा केली। जिल्ह्यामध्ये अत्यंत शांत वातावरण आहे। जिल्ह्यातल्या सर्व ठाणे प्रभारी, सर्व अधिकारी हे अलर्ट मोडवरती आहेत। कुठेही कसलाही अनुचित प्रकार जिल्ह्यामध्ये घडलेला नाही आणि त्यामुळं आज सर्व अधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत की अनावश्यक पॅनिकनेस लोकांच्या मध्ये येईल अशा पद्धतीने सुद्धा आपण वर्तणूक करायची नाही। उलट लोकांच्या मध्ये काय जाणीवपूर्वक कोणी गैरसमज करत असेल तर ते लोकांची गैरसमज आपण दूर करायचे आहेत। जिल्ह्यातलं पोलीस दल सतर्क मोडवरती आहे। सर्व अधिकारी आपापल्या ठाणे प्रभारी क्षेत्रामध्ये गस्त घालतायत। लोकांच्या मध्ये कसलंही अशांततेचं वातावरण नाही। जिल्ह्यातलं पोलीस दल सतर्क परिस्थितीमध्ये आहे आणि जिल्ह्यात निश्चितपणानं पूर्व पहिल्यासारखीच शांतता, कायदा सुव्यवस्था शांत पद्धतीनं आहे। कुठेही कसलाही प्रकार घडलेला नाही। जिल्हावासियांनी निश्चितपणे आपले दैनंदिन व्यवहार हे नेहमी चालू आहेत तशा पद्धतीने ठेवावेत। त्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस दल हे सतर्क आहे। धन्यवाद। देशात अनेक ठिकाणी आज मॉक ड्रिल्स झाले आहेत, मात्र सातारा जिल्ह्याचं त्यात नाव नाहीये। परंतु सातारा जिल्ह्यातल्या लोकांनी याबाबत अवेअर व्हावं म्हणून काही पोलीस दलाच्या मार्फत, प्रशासनाच्या मार्फत अशी काही मोहीम राबवण्यात नाही। मॉक ड्रिल कुठं घ्यावीत या संदर्भातल्या गाईडलाईन्स केंद्र सरकारनं पाठवलेल्या आहेत आणि केंद्र सरकार, केंद्रीय गृह मंत्रालय हे ज्या काही गाईडलाईन्स राज्याच्या गृह विभागाला देतात त्या फॉलो करणं आणि त्यांनी ज्या पद्धतीनं मॉक ड्रिल घ्या हे ठरवून दिलेले त्याप्रमाणे पूर्ण देशामध्ये ते मॉक ड्रिल घेतली जातात। म्हणून मी आता मगाशी शब्द प्रयोग केला की अनावश्यक पॅनिकनेस लोकांच्यात येणार नाही। म्हणजे विनाकारण लोकांच्यात घबराटीचं वातावरण आपल्याला करायचं नाही। कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपलं सैन्य दल एवढं ताकदवान आहे की निश्चितपणे आपल्या देशवासियांची रक्षण करण्यासाठी सर्व सैन्य दल छातीचा कोट करून सीमेवरती उभा आहे। आणि तरी सुद्धा जाणीवपूर्वक कुणीतरी एलिमेंट असे असतात, कुणीतरी प्रवृत्ती अशा असतात की अशा गोष्टी घडल्यानंतर त्या समाजात काहीतरी पसरवण्याचा, चुकीचं लोकांच्या मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतात। म्हणून पोलिसांनी सतर्क फक्त राहणं आणि असं कुणी आढळलं तर तात्काळ त्याला त्याच्यापासून बाजूला करणं अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे। म्हणून मी म्हटलं तसं विना गरज नसताना अशा काही गोष्टी जर पोलीस करत गेले, मॉक ड्रिल सारख्या की वर्ण सूचना आल्या नाहीत तरी सुद्धा स्वतःहून काहीतरी पेट्रोलिंग करायचं, गाड्या एका पाठोपाठ एक 2-4 गाड्या सायरन लावत फिरवायच्या, विनाकारण घबराट लोकांच्यात निर्माण होते। म्हणून ते करण्यापेक्षा लोकांना आपण कशा पद्धतीनं त्यांचे दैनंदिन व्यवहार चालू राहिले पाहिजेत अशा पद्धतीनं आपण पोलीस दलाला काम करण्याची सूचना दिलेल्या आहेत। की जो हल्ला झाला त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्थानिक एक तिथं शहीद झाला असं तिथून म्हटलं गेलं, तर त्याच्या संदर्भात त्यांनी काही मदत करण्याचं आणि त्याचं घर बांधून देण्याचं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे। हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय आणि एकनाथ शिंदे देशातले कसे श्रेष्ठ नेते आहेत असं स्थानिकांच्याकडून सांगितलं जाते। काय हा जो इन्सिडन्स आहे हे पहलगाम हल्ल्यामध्ये जो स्थानिक एक तिथला नागरिक होता की ज्यानं पर्यटकांचे प्राण वाचवत असताना ज्याला गोळ्या लागल्या आतंकवाद्यांच्या आणि तो तिथं मरण पावला, तर त्यावेळी जेव्हा ज्या दिवशी प्रकार घडला त्याच दिवशी आदरणीय शिंदेसाहेब, त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच त्याच दिवशी रात्री उशिरा आदरणीय शिंदेसाहेब जम्मू काश्मीरमध्ये गेले आणि तिथं 2 दिवस ते मुक्कामी असताना ते प्रत्येक ठिकाणी लोकांना भेटत होते। कुठं कुणावर हल्ला झाला, कुठं पर्यटकांवर म्हणजे कुठं प्रकार घडला, तिथं
स्थानिक लोकांनी मान्य शिंदे साहेबांना सांगितले की या कुटुंबातली एक व्यक्ती आहे जी पर्यटकांना इथं काश्मीर दाखवायचं काम करत होती आणि त्यानं पर्यटकांना मारू नका असं आतंकवाद्यांना सांगितलं, पण त्याचं सुद्धा त्यालाच गोळ्या घातल्या आतंकवाद्यांनी, तो तिथला स्थानिक असताना. तर तो बेघर झाला होता, त्याला घर नव्हतं, तो अत्यंत गरीब कुटुंबातला होता. म्हणून साहेबांनी सांगितलं की त्याला मी घर बांधून देतो. त्याला घर बांधण्यासाठी आदरणीय शिंदे साहेबांनी स्वतः पैसे दिले, तिथं घर बांधून दिले, त्यांच्या मुलांच्या खर्चाची जबाबदारी घेतली. हा त्यावेळचा व्हिडिओ तिथल्या कोणीतरी तिथल्या स्थानिक नागरिकांनी सांगितले, बाबा मला हे भावलं की एवढ्या गंभीर परिस्थितीत सुद्धा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब इथं आले आणि त्यांनी त्या कुटुंबाला आधार दिला, त्याचं घर परत उभं करायलाच दिलं आणि एवढंच नाही तर त्याच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. त्यामुळं मान्य शिंदे साहेब हे अत्यंत संवेदनशील नेते आहेत. कुठेही असलं, आज जम्मू काश्मीरमध्ये जशी त्यांनी मदत केली तशी अनेक महाराष्ट्रामधल्या ठिकाणी असे प्रकार घडतात जिथं कोणावर तरी दुःखद प्रसंग येतात, त्या प्रत्येकाला सावरण्याचं काम त्यांच्या परीनं आदरणीय शिंदे साहेब करत असतात. त्यामुळं काश्मीरच्या स्थानिक ज्या काही नागरिकांनी या भावना आदरणीय शिंदे साहेबांबद्दल व्यक्त केल्या त्याबद्दल आदरणीय शिंदे साहेबांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो.